धानोरकर आणि वडेट्टीवार या दोन गटांमध्ये जो संघर्ष सुरू होता तो अखेर आता संपलेला आहे। हा प्रश्न मार्गी लागल्याचं बघायला मिळतंय आणि यानंतर आता निर्णय झालेला आहे। त्यानुसार नागपूर विभागीय आयुक्तांनी विजय वडेट्टीवारांच्या गटाच्या राजेश अडूर यांना हटवून धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडवालेंच्या बाजूने हा निर्णय दिलाय। मात्र यानंतर प्रतिभा धानोरकरांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे। 6 महिन्यांच्या संघर्षानंतर माझ्या गटाला पद मिळालं, मात्र या काळात राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर पक्ष संघटनेने कुठलीच मदत केली नाही अशी भावना खासदार प्रतिभा धानोरकरांनी व्यक्त केली। त्यामुळे आता काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली। पक्षश्रेष्ठीला विनंती केली, पक्षश्रेष्ठीने या ठिकाणी कुठेही आम्हाला मदत केलेली नाही। आम्ही पीसीसीला सांगितलं, आम्ही वरच्या देखील पक्षश्रेष्ठीला सांगितलं। शेवटी हा निर्णय कोर्टात गेला, कोर्टात पिटिशन टाकलं आणि हा निर्णय या ठिकाणी हायकोर्टाने दिलेला आहे आणि हायकोर्टाचा अंतिम आदेश या ठिकाणी घटनेचा झाला। आता बातमी येते अकोल्यामधनं। अकोल्याच्या बाळापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचं एक प्रकरण समोर आलेलं होतं, ज्याला आता गंभीर वळण मिळालेलं बघायला मिळतंय आणि या संदर्भात आता पोलिसांची कारवाईची पावलं नेमकी कशी टाकली जातात पाहणं महत्त्वाचं असेल।